महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात नोंदणीसाठी बांधकाम मजुरांची मूर्तिजापूर येथे शहर पोलीस स्टेशन समोर एका दलालाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे। मंडळाचे स्वतःचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने इतर कार्यालयां यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे। या अंतर्गत नगर परिषदच्या झोन कार्यालयातही यासाठीची नोंदणी करण्यात येत आहे। ग्रामीण भागातून रोज मोठ्या संख्येत मजूर आपली नोंदणी करून घेण्यासाठी इथे येतात। त्याचबरोबर त्यांना मात्र नोंदणीची फाईल करून देण्याचे चक्क 1000 ते 1500 रुपये द्यावे लागत असल्याचे सांगितले जात आहे। हा प्रकार मूर्तिजापूर येथील शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या बांधकाम नोंदणी कार्यालयाच्या नावाने एका दलालाने लावलेल्या दुकानात खुलेआम सुरू आहे। कुठल्याही मजुराकडून अर्ज व अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी शुल्क आकारू नये असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले असले तरी देखील अशिक्षित गोरगरीब मजुरांकडून हे दलाल 1000 ते 1500 रुपये घेत लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार आमच्या एनसीएन न्यूज या वृत्तवाहिनीने केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये समोर आलेला आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत असलेल्या नोंदणीकृत मजुरांना विविध योजनांचा लाभ मिळतो। यासाठी शैक्षणिक व सामाजिक लाभ, कुटुंबातील लग्न, गरोदर महिला, नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू, मजुरांना अवजारे, साहित्य खरेदी तसेच विविध योजनांसाठी ही नोंदणी बंधनकारक असते। यासाठी अर्ज मोफत आहेत, तरीही सर्वसामान्य मजुरांची आर्थिक फसवणूक करून दलाल सक्रिय झाल्याने याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे। एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला। साहेब ते पेटीचा फॉर्म साठी काय काय आधार कार्ड फॉर्म कुठे भेटेल? ते पाहून घेता का? आहे ना झेरॉक्स, आधार कार्ड आहे, बँकेचं पुस्तक आहे, राशन कार्ड बी नाही, मूर्तिजापूर खर्च 1000 रुपये रजिस्ट्रेशन करायचं आहे। लागतात कुठे राहायचे ते आणायला लागेल का? ते काय आणायला लागेल फॉर्मवर? तुम्ही साहजिक अंसाल तर कमी लागतात पैसे। अच्छा ठीक आहे। फॉर्म कुठे भेटेल? इथेच भेटेल आपल्याजवळ? फॉर्म देऊन द्या ना मग। अंड्याचे किती रुपये लागते? 2 शर्टाचे 1000 रुपये दुकान। 2 शर्टाचे? 2 शर्ट एका 2 शर्ट किचन शर्ट पेटीचे किती रुपये? त्याचे 500 रुपये घ्यायला नाही, पेटीचे 1000 रुपये सांगितले त्यांना। पेटीच्या बरोबर किचन शर्ट नाही सांगितलं नाही, फक्त एकच फॉर्म दिला त्यांना, हे का त्याच्यासाठी थांबलो भांड्याचा दोन्ही फॉर्म भरून होते सोबत। ते म्हणजे ताईंनी केलं वाटतं ना दादा, ते तुमच्या मिसेससाठी करायचं ना, ते विचारा ना तुमच्या याचे 1500 रुपयाला त्या ताईंनी केलं वाटतं। तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागले ताई? काय काय डॉक्युमेंट लागले? आधार कार्डच लागतं सर। काय ते 1500 रुपयासाठी? नाही, मग पेटीसाठी किती रुपये लागतात त्यासाठी? पूर्ण टोटल 2200 लागते शेवटपर्यंत। सध्या 500 रुपये लागते, नंतर जेव्हा ऑनलाईन होते ना, म्हणजे जेव्हा आपलं सामान भेटते तेव्हा 1200। मला 1000 सांगितलं, असे कसे भाव? 1000 रुपये आहेच ना। अच्छा, सध्या 500 रुपये घेते, ऑनलाईन करायच्या दिवशी 500 घेते, ज्या दिवशी आपल्याला फॉर्म द्यावं लागतं ना तेव्हा 1200 घेते, मला नाही द्यावं। आता किती रुपये द्यावं लागते पहिले? आता 500 रुपये द्यावं लागतं फॉर्म जमा करायला। आता ऑफलाईन फॉर्म आहे, नंतर ऑनलाईनच्या दिवशी 500 द्यावं। आपल्याला बोलावतात का ते फोन करून? हो, फोन लावतात ते ऑनलाईन करायसाठी या म्हणून, मग तेव्हा आपले OTP विचारतात, फोटो काढतात, तेव्हा मग ते कागद बनते रे। तुम्ही केलं का ताई? हो, झालं आमचं, त्यांना पण भेटले भांडे। कागद दिला का तुम्हाला? हो, दाखवा आहे ना बरं सोबतच मी विचार मग दरवर्षी ऑनलाईन झालं। अच्छा, हे असं कागद आहे ना? केलं नाही गेले त्याच्यावर दरवर्षी एक भांडे भेटते। मुलांनी स्कॉलरशिप याच्यावर शाळेसाठी सगळ्याच गोष्टी असं बनते ऑनलाईन। मी आपल्याला स्वतः करून देते, त्या दिवशी ऑनलाईन करेल ना त्या दिवशी असा फोटो काढतो। तुम्हाला हे ऑनलाईन किती दिवसात झालं समजा? आमचं ऑफलाईन मध्येच घेतलं, त्यावेळेला जेव्हा बंद होतं ना, त्या पेपरच्या आधी केलं होतं इलेक्शनच्या वेळ लागला, तरी आता वेळ लागतो, मग महिने आराम। अरे बापरे, ऑनलाईनसाठी? नाही, ऑनलाईन लगेच बोलवते, भांडे घेताना कारण तुम्हाला मेसेज जेव्हा येईल ना तेव्हा ऑनलाईन मेसेजच्या आधी कसं ठीक आहे। सगळं मेसेज येतो ना। नाही, भांड्याची पेटीची सोबत नाही घेताय? सोबतच आहे ना, सोबत घेताय का?
यावर्षी आलं मला नाही म्हटलं ना, आता एकच फॉर्म दिला फक्त सोबत काय नाही आतापर्यंत नव्हतं नाही आतापर्यंत स्वतःला भेटूच होते आहे की नाही. म्हणजे टोटल भांड्याचे आणि ते पेटीचे म्हणजे ते कामगार कल्याणचे याचे मिळून किती रुपये लागतात सर? ते त्यांनी 2200 रुपये लागले आम्हाला. किती रुपये? 2200 2200 भांड्याची सगळं टोटल मध्येच घेतले त्यांनी 500 रुपये. त्या 2200 मध्ये काय काय आलं? भांडे आले ना सगळे किचन सेट पूर्ण आला आता पेटी याची राहिली. अच्छा मग तुम्हाला बाकीचे कागदपत्र इथे द्यायची गरज नाही? नाही काहीच नाही काहीच नाही गेला. सही शिक्का आहे ते काहीच नाही मागत. सही शिक्का आहे ते काहीच नाही मागत? नाही ते स्वतःच घेतात? स्वतः सगळंच करतात. 2200 रुपये दिले ते? अच्छा तुम्ही कुठून आले? धोत्रा शिंदे. काय नाव आहे? कल्पना होती. ताईला घ्या दादा. आम्ही जेव्हा भांड्याचा फॉर्म जेव्हा निघाली होती ना स्कीम तर मग आम्ही ग्रामशिकची सही शिक्का पाहिजे म्हणे तर आम्ही ग्रामशिकला म्हटलं आम्हाला सही पाहिजे म्हटलं तुम्हाला आम्हाला भांडे भेटते आम्ही पेटीसाठी 3 महिने पण भांड्यासाठी देतच नाही आम्हाला आलो नाही तुम्हाला सही शिक्का द्यायची तर महिनाभर आम्ही तसंच थांबलो. मग आता इथं माहीत पडलं आम्हाला ज्या बायानं खेड्यापाड्यावर भेटले तर तेव्हा यांच्याकडे आलो तर आम्हाला ग्रामशिकला सही शिक्का दिला नाही होते तर डायरेक्ट पत्ता सुद्धा सांगितलं नाही. मग इथं कसं काम होऊन राहिलं त्याच्यामुळे आम्ही आणि इथे पैसे दिल्यावर काम होतात आता घेतले म्हणून दिलं नाही ना असं